डान्सर गौतमी पाटील यांना सातारा, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी शो किंवा डान्स करायचा नाही असे कोर्टाचे आदेश असतानाच येत्या 3 मार्चला पाटण तालुक्यातील वाल्मिकी पठार येथे त्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय। गौतमी यांच्या कार्यक्रमात नेहमी काही ना काही अनुचित प्रकार होत असतो। याच गोष्टीमुळे समाजात चुकीचा संदेश जात असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने हा कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका युवक अध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी मांडली आहे। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट सातारा युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड, तसेच उपजिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोळ, तालुका अध्यक्ष आमचे युवकचे विजय यादव, तसेच आमचे कार्यकर्ते आज आम्ही सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले महत्त्वाचे निवेदन आहे। येत्या 3 तारखेला पाटण तालुक्यातील वरपेवाडी वाल्मिकी पठार येथे गौतमी पाटीलचा डान्स शो आयोजित केलेला आहे। मला एवढं सांगायचं आहे की जर तुम्ही त्यांचं नाव आहे प्रकाश पवार बापू, हे सामाजिक काम तिथं कार्यरत करत आहे। पण प्रकाश बापूंना माझं एवढं सांगणं आहे, तुम्ही जर सामाजिक काम करत असला तर असे डान्स बारचे गौतमी पाटील ही एक डान्स बार आहे। डान्स बारचा प्रकार तिनं उघड आणलेला आहे बाहेरमध्ये आणि त्यांना तुम्ही असं नाचवत आहे। ते पैसे उलट तुम्ही समाजकार्यासाठी तुमच्या वापरा, गोरगरिबांना धान्य वाटप करा। तर माझं असं म्हणणं आहे की कोर्टाचा बी आदेश आहे की सांगली, कोल्हापूर आणि सातारा या ठिकाणी हिनं नाचायचं नाही, का तर हिच्यामुळे एवढे मोठे मोठे दगडफेक होती, मारामारी होत्यात, कार्यकर्त्यांच्या राडा होतो, कार्यकर्ते दारू पिऊन ह्या ठिकाणी नाचले जातात। आणि तसेच तिनं आता एक वेगळा प्रकार केलेला आहे, म्हणजे ती डान्स करत करत लहान मुलींना स्टेजवर घेऊन नाचत बसते। म्हणजे भविष्यामध्ये लहान मुली उद्या म्हणतील की आम्हाला गौतमी पाटील व्हायचं आहे, शाळेवर त्यांचं लक्ष नसणार आहे, काय नसणार आहे। त्यामुळं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजेंद्र गवई साहेब आमचे राष्ट्रीय नेते, तसेच पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत दादा कांबळे व सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली येत्या 3 तारखेला हा कार्यक्रम मी होऊन देणार नाही असा इशारा मी आज देत आहे। एवढंच मी सांगतो। जय भीम।